आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी माधुरी लक्ष्मीकांत गोटेफोडे. मी शहापूर इथे राहते. मला ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि रेकीबद्दल पण माहित नव्हतं. तर मला फसाटीताई म्हणजे प्रतिभा फसाटीताई ह्या रेकी क्लास करत होत्या, तर त्यांनी मला त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. आणि मग का करत होत्या त्या, की जे रविवारचे सेशन असते त्या माझ्या म्हणजे लिंक पाठवायच्या त्या मला. हा. आणि ती लिंक मग बघत होती, मी रविवारी सेशन जॉईन करायची. तर मग त्यांच्यामधूनच मी रेखीला जोडली, म्हणजे म्हणजे त्यांच्या पासूनच म्हणजे सुरुवात झाली रेखीची. हं, तर सुरुवातीला मी रेखी जॉईन केली तर मला माझ्या मनात भरपूर प्रश्न होते. हं, आणि भीती पण तशीच होती, खूप खूप म्हणजे सगळ्याच गोष्टीची भीती होती माझ्या मनामध्ये. तर मी हं, फर्स्ट रेकी जॉईन केली, त्याच्यानंतर माझ्या मनातली भीतीच कमी झाली. म्हणजे फर्स्ट डिग्रीचं मेडिटेशन झालं, नंतर हं. सेकंड डिग्रीचं मेडिटेशन झालं. आणि सेकंड डिग्रीच्या मेडिटेशन मध्ये माझं कमरेचं, हाताचं पूर्ण त्रास चालला गेला, म्हणजे काय शरीराचा. त्रास होता? काय त्रास होता? मॅडम, माझी ही नस लागायची. मी मशीनवर बॅग शिवते. तर हं, ही जी नस असते ही पूर्ण म्हणजे हे हात आणि ही पाय आणि कंबर त्याची पूर्ण नस लागायची मॅडम. तर हं, ती मी कमरेला बेल्ट लावल्याशिवाय बसत नव्हती. एवढा हं, म्हणजे त्रास होता तो. तर सेकंड डिग्रीच्या मेडिटेशन मध्ये तो त्रास असा अचानकच चालला गेला. म्हणजे मला लक्षातही नाही आलं तो त्रास कसं गेलं, काय गेलं म्हणून. हं, मग त्याच्यानंतर थर्ड डिग्री केली. आणि मग तिथे पण म्हणजे छोटे छोटे अनुभव भरपूर यायला लागले. हं, आणि मन पण खूप प्रसन्न वाटायला लागला, भीती पण म्हणजे कमी झाली. आणि पुन्हा मग मॅडम ग्रँड मास्टरचा कोर्स झालं जसं. तर ग्रँड मास्टर करीन की नाही करीन हे मनातही विचार केला नव्हता, पण मी म्हणजे तुम्ही म्हणत होत्या की ग्रँड मास्टर करा, म्हणजे जेव्हा तुम्ही अनुभवाल तेव्हाच तुम्हाला अनुभव येईल त्या गोष्टीचा, म्हणजे ग्रँड हं, मास्टर काय असते. हं, तर मग मी ग्रँड मास्टर ची फी म्हटल्यानंतर म्हणजे मी गप्पच राहिली. मनात तर विचार होता की नाही करायचं आहे मला. हं, तर ती हं, फी भरपूर असल्यामुळे मग मी विचार केली कसं. मग मी तुम्हाला मी मेसेज म्हणजे विचारली होती की मॅडम फी किती आहे. तर तुम्ही म्हणाले की तुम्हाला जेवढे वाटते तेवढे टाका, बाकीचं नंतर मग होऊन जाईल. हं, तर मग काय झालं मॅडम, मी जेव्हा 20 बॉक्स तयार केला, तर मी 20 बॉक्स मध्ये ग्रँड हं. मास्टरची चिठ्ठी टाकली होती. ती माझी विश पूर्ण झाली मॅडम. शाबास. सगळ्यांना सांगा मग, ज्याला ज्याला ग्रँडमास्टर व्हायचं ना त्यांनी विश बॉक्स मध्ये लिहा. तर ती हाय ती की विश नाही? माझी पूर्ण झाली. मी एवढी खुश झाली की खरंच मी ग्रँड मास्टर करत आहे. आणि ग्रँड मास्टर काय असते त्याचा काहीच अनुभव नव्हतं, पण जेव्हा ग्रँड मास्टरला गेली एवढे अनुभव यायला लागले. नाही, खरंच सगळ्यांनी ग्रँड मास्टर करायला पाहिजे खरंच. हं, म्हणजे खूप म्हणजे मनातून इच्छा निर्माण झाली की नाही, म्हणजे किती खुश राहते, किती हं, आनंदी राहते, म्हणजे कशाचा विचार नाही. आणि आपण जे म्हंटल तेच म्हणजे जे आपलं आपण बोललो तेच म्हणजे होते. हं, म्हणजे हे ग्रँडमास्टरचे हे असते, वाक्य असते. हं, आणि आर्थिक परिस्थिती पण मॅडम, तुम्ही मनी मेडिटेशनचं हे घेतलं, हं, मेडिटेशन घेतलं मॅडम. तर त्या हं. दिवशी मॅडम मी मनी मेडिटेशन केलं, तर मला एवढा अनुभव आला की मला एका दिवशी 3-4 बॅगांची ऑर्डर मिळाली मॅडम. किती मी एवढी किती? खुश आणि 3-4 बॅगांची ऑर्डर मिळाली मला त्याच दिवशी. हं. आणि मी ग्रँडमास्टरची फी भरू शकत नव्हती, पण मॅडम ब्रह्मांडाने कसं केलं तर मला काहीच समजलं नाही. ती फी पण भरून झाली. आणि मी परत विचारेल, फी भरली तरीही घरात तंगी नाहीये. हे खरं आहे की नाही हो सांगा? मॅडम. नाही, हो मॅडम, नाही आहे, नाही आहे, खरंच नाही आहे. खरंच म्हणजे नाही आहे. युनिव्हर्स पैसेही देतो आणि ना हो. आणि आपल्याला वाटते बाबा आपल्याला काटकसर करावं लागेल, हे करावं लागेल. नाही बरं, काटकसर करून नाही नाही, आहे. ते वरच्या वरच निघते. वरचेवरच निघते, काही ते समजतच नाही, नकळतपणे ह्या सगळ्या गोष्टी घडूनच जातात मॅडम. बरोबर. आणि कोणते पण काम म्हणजे काम असले तर ते अडतच नाही मॅडम, म्हणजे होऊनच जातात ते काम. कोणते पण काम. जशी एकदा एक अनुभव सांगते. एकदा काय झालं, माझ्या बहिणीच्या घराची रजिस्टर म्हणजे फ्लॅटची रजिस्टर होती. हं, तर आम्ही रजिस्टरसाठी गेलो होतो. तर त्या दिवशी काय झालं, अ, ते अ, त्यांना लागत होता, सातबारा लागत होता. तर हं, सातबारा लागत होता. तर सातबारा तो डिजिटल सातबारा पाहिजे होता. तर तो मिळतच नव्हता. म्हणजे सगळे जे ऑनलाईनचे कामं त्यावेळी म्हणजे ठप्प होते.
आणि ते रजिस्ट्री त्या दिवशी करणे आवश्यक होतं, कारण की ते नागपूरहून येणार होते. आणि मी म्हटलं, मग मी अशी त्या एजंटला म्हटलं, पहा म्हटलं की म्हटलं हा काम म्हटलं आजच्याच झाल्या पाहिजे म्हटलं, कारण की पुन्हा म्हटलं ते ड्युटी सोडून येतात, पुन्हा अजून दुसरा दिवस लागतो, मग तेवढ्या लांबून येतात अशी म्हणजे मी त्यांना बोलली. मग मी काय केलं मॅडम, अशी अचानकच चला म्हटलं आता पण ग्रँड मास्टर केला होता, चला काहीतरी उपयोग करून पाहू. तर मी काय केलं मॅडम, लॅपटॉपवर सिम्बॉल टाकले. आणि मग काय झालं, थोड्याच वेळाने तो एजंट एका म्हणजे दुसऱ्याने त्याला सुचवलं, तुम्ही म्हणते एक काम करा म्हणते, ते इथे म्हणते आज म्हणते तलाठ्यांची म्हणते परीक्षा म्हणजे हे आहे म्हणते, मीटिंग आहे म्हणते, तिथे जाऊन बघा म्हणते तुम्ही म्हणते. तर हो म्हणते ठीक आहे म्हणते. मग ते जे एजंट होते, तर ते ऑफिसमध्ये गेले. त्यांनी ऑनलाईन एक कच्चा असा सातबारा काढला. त्याच्यानंतर ते तलाट्याकडे गेले. तलाट्यांनी म्हटलं, मग तिथेच भेटली मॅडम ते. तिथेच भेटले. मग मी पुन्हा अजून त्याला तलाट्यानं सिंबॉल टाकली मॅडम. आणि भंडाऱ्यातच. तर मग त्यांनी म्हटलं तलाट्याने की तुम्ही शहापूरला जा आणि तिथून सातबारा काढून आणा डिजिटल. आमचे मॅडम आहेत तिथे ऑफिसमध्ये. मग आम्ही पुन्हा तेव्हाच लगेच ते शहापूरला आलो. तिथून तलाठी ऑफिसमधून सातबारा घेतला आणि पुन्हा मग त्या एजंटकडे दिली आणि मग त्यांनी साईन केली. लगेच नाही त्यांनी म्हटलं मॅडम की त्या दिवशी होणारच नाही म्हटलं काम तो. तर 4 नाही वाजत तर आमची रजिस्ट्री पूर्ण ओके झाली मॅडम. म्हणजे तो एक खूप अनुभव की नाही आपण ऊर्जा कुठे कुठे काम नाही करत आपली. छोटे छोटे तर अनुभव भरपूर असतात मॅडम, ते तर म्हणजे सांगूच नाही शकत. खूप सुंदर, खूप छान. युनिव्हर्स तर सोबत मग जोडल्यानंतर युनिव्हर्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक पावलावर मदत करते. पावलामध्ये खरंच आहे. मदत करते मॅडम. आणि आपल्याला जे हवं ते मिळवून देते. ती मिळते मॅडम. आणि मला ग्रँड मास्टरचे मेडिटेशन खूप आवडते मॅडम. हं, आणि हो, आणि सगळेच मेडिटेशन खूपच छान आहेत मॅडम. म्हणजे कोणतेच मेडिटेशन नाही म्हणजे हे नाही. हं. आणि ते मरणोपरांत ध्यान ना खूपच म्हणजे चांगलं वाटलं मॅडम. त्या दिवशी मी केलं तर खरंच म्हणजे आपण जिवंत असतानाच आपण तो म्हणजे अनुभव आपण घेतो. हं, हं, तो पण खूप म्हणजे म्हणजे खूप चांगलं वाटलं मला त्या दिवशी. हं. सगळे आपण म्हणजे अशी आपली मैत आपण पाहू शकतो आणि सगळे कसे रडतात. तर म्हणजे खूप हं. म्हणजे खूपच चांगलं. मृत्यूपर्यंत, मृत्यू ध्यान आणि मृत्यूपर्यंत तुम्हाला आवडलं. हो. कारण हा, जीवन समजलं. जीवन समजलं मॅडम. त्यानंतर जीवन आणि समजलं ना, हो मॅडम, खरंच म्हणजे खूप चांगलं. आणि मॅडम, डॉक्टरला कितीही पैसे देऊन सणारे हे आजारमुक्त झाले नसते मॅडम. ते औषधी शेवटपर्यंत खायलाच लागली असते. पण हे असं आहे की हे ब्रह्मांडी ऊर्जा अशी आहे की ते आपण घेतलं तर ते आपल्या शेवटपर्यंत म्हणजे कामात येते मॅडम. खरं आहे. शेवटपर्यंत म्हणजे ते कधीच म्हणजे आता तर नाहीच विसरू शकत. आणि असा विचारही नव्हता केला खरंच की मी ग्रँडमास्टर हे करीन, असा विचारही कधी केला नव्हता मॅडम. पण खरंच ब्रह्मांडानं मला म्हणजे भरभरून म्हणजे ऊर्जा दिली. आणि ते तुमच्याद्वारे, आणि तुमचे खूप खूप अभिनंदन मॅडम की मी तुमच्यासोबत जोडली आणि हे सगळं बदल म्हणजे आयुष्यामध्ये म्हणजे घडून आलेलं आहे. नाहीतर शेवटी म्हणजे कसं तेच भीती, तीच म्हणजे हे सगळ्या गोष्टी, तोच वातावरण, हे सगळं शेवटपर्यंतच राहिलं असतं मॅडम. आता किती म्हणजे काही भांडण झालं, काही झालं तरी ते थोड्या वेळापर्यंत पुरतं राहते, नंतर पुन्हा अजून बदलून सनेरी आपण आपले मार्ग निवडतो मॅडम. बदल आणि कोणामध्ये झाला? बदल माझ्यामध्ये झाला, विचारांमध्ये झाला. बरं, दोघांमध्ये झाला. ओके. दोघांमध्ये खूप झाला. छान. मग पण पहिला बदल कोणामध्ये झाला? अं, पहिला स्वतःमध्ये झाला मॅडम. स्वतःमध्ये झाला. खूप छान. कारण आपल्यामधले झालेल्या बदलाचा परिणाम इतर इतर लोक बदलतात. एवढं लक्षात घ्या. हो मॅडम. आजूबाजूचं वातावरण केव्हा बदलतं? जेव्हा माझी एनर्जी चेंज झाली. चेंज झाली. आणि माझी एनर्जी चेंज झाल्यामुळे हे सगळं बदललेलं दिसते आहे आणि बदलत चाललं आहे. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह होत आहे. पॉझिटिव्ह. हो मॅडम, खरंच. आणि घरात पण म्हणजे वातावरण चांगलं, मुलं पण म्हणजे शांत आणि ऐकतात. मी पण म्हणजे माझं पण चिडचिड पण नाही आणि हे पण म्हणजे शांत राहतात. आणि म्हणजे सगळं आनंदी आनंद आहे घरामध्ये पण. ते खूपच छान.
असंच राहणार, मस्त कायम राहणार. खूप मॅडम खूप छान. छान. आणि हा, आर्थिक परिस्थिती सुधारली आहे मॅडम. छान. खूप छान. आणि भरपूर सुधारणार. ओके. हो मॅडम. तुमच्याकडे पैशांची अडचण नसेल कधी. नाहीच मॅडम. भरभरून येत राहणार. नवीन संधी तुम्हाला मिळत राहणार. एवढं लक्षात घ्या. कारण आपली आकर्षण करण्याची क्षमता वाढली आहे. आपली जोडी पक्की झालेली आहे म्हणून ब्रह्मांड आपल्या जोडीत ते टाकू शकतो आहे. हो मॅडम. हे सायन्स आहे. आपल्याला असं वाटते, "अरे यार, त्याला मिळतं मला." अरे ते तुम्ही तुमची क्षमता वाढवा मिळवण्याची. आपली आणि क्षमता मेडिटेशन केल्यानंतर बोला, बोला. आणि मेडिटेशन केलं ना एवढं शांत चांगलं वाटतं मॅडम. खूपच शांत नाही रोजच आपण करायला पाहिजे. 1-2 तरी मेडिटेशन करायला पाहिजे. म्हणजे असं खरंच कामात काम टाकून सिनियर मेडिटेशन करतेच मॅडम. खूप सुंदर. आणि आधी आधी तर मी एवढी कामं एवढी धावपळ राहायची माझ्या मागे तर मी खूप थकायची. आणि मग ते थकल्यानंतर कामं काही होत नव्हते. पण आता मॅडम मी थकत एवढी कामं करते मी तर थकत पण नाही आणि कामं पण पटकनच होऊन जातात. कसे होतात म्हणजे समजतच नाही नकळतचपणे होतात. खरंच ब्रह्मांडाचे खूपच धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. मैत्रिणी कशा मिळाल्या तुम्हाला सेशनमध्ये? नाही मैत्रीण मला खूप छान मिळाल्या मॅडम. मला तर आता असं वाटतं की रोज आपलं सेशन चालू होते नाही आता मॅडम दिसतील सगळ्याजणी दिसतील आणि आपण छान म्हणजे क्लासमध्ये बसून आता असं वाटतं नाही आपलं हे असंच चालू राहायला पाहिजे. क्लास असं वाटतं म्हणजे सोडावंसं नाही वाटत. रोज सकाळी भेटूया ना आपण सगळेजण. हां की नाही? नाही. हो मॅडम त्या दिवशी मला रडायलाच आलं सगळेजणी म्हणजे असे म्हणाले की नाही आता म्हणजे आपण काही दिवसच आपलं सेशन आले आहे खरंच म्हणजे एकदमच वेगळंच वाटायला लागलं मग मला त्या दिवशी. खूप छान. नक्कीच. असेच छान राहा, मस्त राहा. आता आपण ग्रँड मास्टर ही ऊर्जा ग्रहण केली आहे. ही ग्रहण केलेली ऊर्जा आपण आता अंगीकारणार आहे. ओके. आपण हे दैनंदिन आयुष्यामध्ये आपली ऊर्जा, आपलं संयम, आपलं हे काही जे काही आपण सद्गुण स्वतःमधले हे विकसित करत जाणार आहे. हा प्रवास 1-2 दिवसाचा नाही. हा नाही. हळू-हळू, हळू-हळू तो बीइंगमध्ये आणायचा आहे. एका लेव्हलवर आपण अधिक आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी खूप तयार असणार आहे. पुढच्या एका टप्प्यावर तुम्हाला न्यायचं आहे. त्या टप्प्यावर पुढे येण्यासाठी सारखी 1 वर्ष साधना करा. मग तुमची तेथे निवड होईल. ओके. हो मॅडम. छान ऊर्जा ग्रहण करा. तुम्ही आनंदी राहा, कुटुंबाला आनंदी करा आणि भरपूर भरभराट सगळ्यांकडे असणारा बिंदोक राहा सगळ्यांनी. हो मॅडम. कशाचीच कमी नाही पडत. नाही. कशाचीच कमी नाही. तो आपण अपेक्षा घेऊन येतो छोट्या गोष्टींची. हो मॅडम मला मॅडम. एवढं मिळालं तरी चालेल, तेवढं मिळालं तरी चालेल. युनिव्हर्स तुम्हाला त्यापेक्षा खूप खूप उच्च टप्प्यावर नेत असतो. मी एवढं तुम्हाला सगळ्यांना सांगते, अनेक लोकं पहिल्या डिग्रीची फी भरू की नाही हा विचार करतात. ते 3rd डिग्री होतात आणि जे फक्त विचार करून येतात ना, मॅडम मला आहे ना पहिली डिग्री करून बघते काय होते, तर तेच लोकं विशेष करून ग्रँड मास्टर होतात. एंजलही शिकतात, टॅरोही शिकतात, पुढचंही सगळं काही करतात. तेच हो करतात. मॅडम. कुठून पैसा येतो माहिती नाही, पण येतो. माहिती आहे. तुम्हाला वाईट मार्ग अवलंबण्याची गरजच कधी पडत नाही. चांगल्या मार्गामधून भरभराट मिळतं, कारण आपली एनर्जी लेव्हल वाढते. ओके? येस. ओके मॅडम. खूप सुंदर. जे काही हवं आहे ते विश बॉक्समध्ये लिहा आणि होत जाएगा म्हणा. हो जाएगा मॅडम. हो जाएगा. तुमचे हे वाक्य खूपच छान आहेत मॅडम आणि सकाळचे मेडिटेशन आजचा दिवस जादूमय दिवस आहे ते पण खूप छान वाक्य आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय मॅडम आजच्या दिवसात केलेले सर्व कार्य पूर्णत्वास गेले आहेत. खरंच मॅडम तसंच होते मॅडम. आपण जे ठरवलं तेच होते मॅडम. आणि कमी खूप वेळामध्ये. कमी वेळात. येस. खूप छान. थँक यू म्हणा युनिव्हर्सला. अगदी मनापासून थँक्यू मॅडम. धन्यवाद थँक्यू. म्हणा ब्रह्मांडाचे. खूप धन्यवाद खूप धन्यवाद. ब्रह्मांडाचे. थँक यू, थँक यू, खूप थँक खूप यू माधुरी. धन्यवाद. नक्कीच अशीच राहा, मस्त राहा, ऊर्जावान राहा. तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचू द्या. नक्कीच या खूप वटवृक्षाची तुम्ही एक फांदी व्हा. अनेक लोक खूप तुमच्यापर्यंत
तुमच्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येकाचं दुःख हरण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये येऊ द्या. थँक यू, थँक यू, थँक यू. आनंदी आनंद सर्वीकडे.